तर मस्तपैकी अशी थंडीला सुरुवात झालेली आहे आणि आपण छान इथे बनवणार आहोत मेथीचे लाडू। त्यासाठी मी 1 वाटी मेथी घेतलेली आहे, ती छान भाजून घ्यायची। त्यानंतर 1 वाटी उडदाची डाळ, इथे मी सर्व प्रमाण हे वाटीनेच घेतलेलं आहे। आणि त्यानंतर गहू 2 वाट्या। तर असं हे मिश्रण एकंदरीत 1 किलो झालेलं आहे। तर हे मिश्रण आपण गिरणीतून दळून आणणार आहे। आणि त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे अर्धा किलो खोबरं, त्याचे असे तुकडे करून घेतलेत मी आणि छान त्याला रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। मस्त असा खरपूस रंग आला पाहिजे त्याचा। आणि त्यानंतर इथे मी 1 किलो खारीक घेतलेली आहे, त्याचे असे 2-2 तुकडे करून त्यातले बिया काढून घेतलेत आणि छान भाजून घेतलेले आहे। खारीक आणि खोबरं सुद्धा मी वेगळं ठेवणार आहे, ते सुद्धा गिरणीतूनच दळून आणायचं आहे। हवं तर तुम्ही मिक्सर मधून सुद्धा काढू शकता। तर आमच्या इथे जवळच आहे म्हणून मी इथे दळून आणणार आहे गिरणीतूनच। त्यानंतर 1 पाव काजू, 1 पाव बदाम, 1 पाव अक्रोड, गोडंबी सर्व असं छान भाजून घ्यायचं आहे। हे सर्व छान भाजून झालं। हे सर्व छान भाजून झाल्याच्या नंतर हे मिश्रण पूर्ण मी मिक्सर मधूनच दळून घेणार आहे। थोडंसं जाडसरच दळायचं आहे हे मिश्रण। हे बघा, तर मी सगळं मिश्रण इथे दळून आणलेलं एकत्रित केलेलं आहे आणि अळीव जे असतात ना ते सुद्धा मी थोडेसे भाजून त्यात टाकलेले आहेत। त्यानंतर इथे 1 पाव तेल घेतलेलं आहे मी, तुम्ही तूपही त्यात वापरू शकता। आणि 1 किलो गूळ घेतलेला आहे। तर 1 पाव तेलामध्ये मी 1 किलो जो गूळ आहे तो असा छान त्यात विरघळून घेणार आहे। म्हणजे एक तारी वगैरे पाक आपल्याला असं तयार नाही करायचं आहे, फक्त आपला गूळ जो आहे तो मेल्ट झाला पाहिजे। हे बघा, अशा पद्धतीने सर्व गूळ आपण वितळून घेऊया। हे बघा, मस्त गूळ असा इथे वितळला गेलेला आहे। ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या मनाने कुठलेही त्यात टाकू शकता, असं काही नाहीये। आणि मेथीही तुम्ही कमी जास्त करू शकता। कुणाला कसं आहे फार कडवट आवडत नाही, त्यामुळे तुम्ही थोडंसं प्रमाण कमीही करू शकता किंवा स्किपही करू शकता। तर आम्हाला तर तसेच लाडू आवडतात म्हणून मी त्या पद्धतीचेच दाखवते आहे। आणि त्यानंतर हे गुळाचा जो पाक तयार केला होता आपण, तो सर्व त्या मिश्रणात टाकून घ्यायचा आहे आणि उलथणीने असं सर्व एकजीव आपण करून घेणार आहोत। गॅसवर वगैरे त्याला ठेवायचं नाहीये, हे मी ताटात बाजूलाच घेतलेलं आहे। आणि हे बघा, मस्त असं मिश्रण एकत्रित झालं की छान लाडू वळले जातात, त्याचे अजिबात चटकाही लागत नाही फार आणि कडकही होत नाही। मिश्रण व्यवस्थित होतं एकदम आणि छान असे लाडू त्याचे तयार होतात। तर तुम्हाला या पद्धतीने लाडू करायचे असले तर एकदा नक्की ट्राय करा, छान लागतात खायला। चला, तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर